आई नवरात्री चालू आहे, काहीतरी गोडाचं कर. तुला आवडतात तसे माव्याचे काळे गुलाबजाम करूया. काय गुलाबजाम? वा आई, माझी मज्जाच आहे. काळे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे 400 ग्राम मावा घेतला होता. हा मावा आपल्याला तळहाताच्या मदतीने मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत ह्याच्या गुठल्या मोडत नाही तोपर्यंत मळून घेऊया. आता आपण इकडे 80 ग्रॅम पनीर घेऊया. तो सुद्धा तळहाताच्या मदतीने आपण स्प्रेड करून घेऊया. आता आपण हे दोन्ही साहित्य एकत्र करून घेऊया आणि पुन्हा त्याला मळून घेऊया. यामध्ये आपण चिमूटभर बेकिंग सोडा आणि पाऊण कप एवढा मैदा घेऊया. आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया आणि या माव्याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे मळून घेऊया. इकडे आपल्याला मैदा घालताना पण थोडं थोडं करून घालायचं आहे. आता त्यावर कापड ठेवून 15 मिनिटे रेस्ट करून घेऊया. साखरेच्या पाकासाठी 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घेऊया. साखर वितळेपर्यंत शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता साखर वितळली गेली आहे. आता त्यामध्ये कुटलेली वेलची आणि केसर घालूया. इकडे आपल्याला साखरेचा पाक घट्ट नाही करायचा आहे. 2 ते 3 मिनिटं उकळवायचं आणि ठेवायचं आहे. इकडे आपली 15 मिनिटे सुद्धा झालेली आहेत. आता आपण ह्या पिठाच्या गोळ्याचे 2 भाग करूया आणि गुलाबजाम वळायला सुरुवात करूया. गुलाबजाम वळताना इकडे एक लक्षात घ्या, त्या गुलाबजामला अजिबात चीर पडता कामा नये, म्हणजे ते तेलात गेल्यावर सुटणार नाहीत. तुम्ही इकडे बघू शकता एक सुद्धा गुलाबजामला इकडे चीर पडली गेली नाही आहे. इकडे आपले अर्धे गुलाबजाम वळून झालेले आहेत, अर्धे आपण नंतर करूया. तेल गरम करताना इकडे एक लक्षात घ्या, तेल आपलं हलकंसं गरम झालेलं असलं पाहिजे. तेल जर जास्त गरम केलं तर गुलाबजाम कढईला चिकटतील आणि आतून सुद्धा शिजले जाणार नाहीत. गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यावर लगेच पळीने हलवू नका. अशा पद्धतीने कढईला गोल गोल फिरवून घ्या, जेणेकरून ते आपोआप हलले जातील. इकडे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. या गुलाबजामचा मी ब्राऊन कलर ठेवलेला आहे. तुम्हाला जर लालसर ठेवायचं असेल तरी सुद्धा चालेल. आणि सर्व गुलाबजाम पाकामध्ये घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त पाकात हे गुलाबजाम मुरले गेलेले आहेत. जर तुम्ही हे गुलाबजाम घरी बनवलात तर मार्केटपेक्षाही हे सुंदर लागतात. तुम्ही इकडे बघू शकता एक सुद्धा गुलाबजाम हा फुटला गेला नाही आहे. जर तुम्ही इकडे घरी बनवलेला मावा वापरलात ना तर हे गुलाबजाम आणखीन छान बनतील. ज्या काही सांगितल्यात त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्यात ना तर हे तुमचे गुलाबजाम एकदम परफेक्ट बनतील. हे गुलाबजाम दिसायला तर एक नंबरच दिसतात, पण चवीला मात्र भन्नाट लागतात. माझ्या मुलाला तर हे गुलाबजाम एवढे आवडले, त्याने एकाच टायमाला 4 का 5 खाल्ले. मी तुम्हाला इकडे दाबून सुद्धा दाखवते. मस्त असे परफेक्ट हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि साखरेचा पाक एकदम आतपर्यंत मुरला गेला आहे. मी तुम्हाला इकडे कापून सुद्धा दाखवते. एकदम रसरशीत आणि चविष्ट गुलाबजाम तुम्हाला जर आवडले असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.